तर चायनीज फूड हे सर्वांनाच खूप आवडतं. तर आपण अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने व्हेज फ्राईड राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तुम्हाला रेसिपीज आवडतात का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगावे. तर ही अशी मी तयारी करून ठेवली आहे फ्राईड राईस बनवण्यासाठी जे काय लागणार आहे ते. सर्वप्रथम फ्लेम ऑन करून घ्यावी आणि पॅन चांगला तापून द्यावा. इंडो चायनीज डिशेस या हाय फ्लेमवरच बनवल्या जातात. तर इथे मी बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेलं आलं, तसंच बारीक चिरलेली लसूण आणि भाज्यांमध्ये मी कॅप्सिकम आणि गाजर घेतलेला आहे. तर हा ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि हा गार्लिक चिली सॉस आणि ब्लॅक पेपर. आणि हे मंचुरियन वॉक फ्राय विबाचं मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. तर तेल चांगलं तापलेलं आहे. तेल चांगलं तापलं असतानाच आपण त्यात बारीक चिरलेली लसूण, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेला कांदा हे सगळं चांगलं सॉटे करून घ्यायचे. आपल्याला हे जास्त लाल करायचं नाही आहे, फक्त एक थोडासा रॉ स्मेल त्याचा गेला पाहिजे इथपर्यंतच ते भाजायचे. तुम्हाला आवडणाऱ्या तुम्ही कोणत्याही भाज्या त्यात घालू शकता. मला जास्त भाज्या आवडत नाहीत. इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्ही यात कॉर्न घालू शकता किंवा कॅबेज घालू शकता. कोणतीही भाजी तुम्हाला, बीन्स आहेत, तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या तुम्ही इथे घालू शकता. फक्त ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला जास्त अशा सॉफ्ट नाही करायच्या, त्याच्यामध्ये थोडासा क्रिस्पीनेस असला पाहिजे. त्यामुळे एक 2-3 मिनटंच त्या परतायच्या. तर इथे मी कॅरेट आणि कॅप्सिकम घातलेला आहे. आणि फ्राईड राईसमध्ये राईस हा असा मोकळा हवा, म्हणजे जास्त चिकट नको, कारण भात हा मोकळा व्हायला हवा. त्यासाठी तुम्ही कुकरमध्ये शिजवू शकता किंवा सेपरेटही शिजवू शकता, पण 90% भात शिजलेला घ्यायचा आहे, कारण आपल्याला तो कुक करताना नंतर तो शिजूनच निघतो. तर इथे मी ग्रीन चिली पेस्ट आणि रेड चिली पेस्ट घातलेली आहे. तर ही मंचुरियन स्टर फ्राय जे आता खूप चालते हल्ली. हे ब्लॅक पेपर तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर घालायचं असेल तर घालू शकता, नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही स्किप करू शकता. राईस चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. अतिशय कमी वेळात होणारी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी बनते. चवीनुसार मीठ घालून घ्यावे. सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे थोडं कमी मीठ घालावं. तर अशा प्रकारे आपला फ्राईड राईस हा तयार आहे सर्व करण्यासाठी. बघू शकता तुम्ही, भात अतिशय मोकळा झालेला आहे. अतिशय कमी तेल वापरलेलं आहे मी यात. तर आपण सर्विंग प्लेटमध्ये राईस काढून घेऊ. कलरही खूप छान आलेला आहे. तुम्हाला हवं तर शेजवान सॉसबरोबर ट्राय करू शकता. मी इथे मंचुरियन सॉस घेतलेला आहे. मंचुरियन सॉसबरोबर हा राईस खूप छान लागतो. तर मी आता टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे
राईस कसा झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास कमेंट करा. तर राईस खूपच टेस्टी झालेला आहे. थोडासा स्पायसी आहे, पण मला स्पायसी